कसा वाटला आहे परत? मस्त अनुभव होता. अनुभव अजून बाकी आहे. अनुभव बाकी आहे अजून. आमचं 90% झालं, तेवढं 10% अजून बाकी चढायचं. बघूया आता वरती जाऊन. खूप थकलोय. सातवाहन काळात केवळ चिन्नी आतोड्यांनी उभ्या कातलास भिडून कारागिरांनी निर्माण केलेलं सह्याद्रीचं हे रांगडं पाषाण शिल्प पाहून तुम्ही थक्क व्हाल. या पहाडाला दुर्गरूप देणारे सातवाहन इथले, हा सह्याद्रीचा कातलही इथलाच आणि हा गड राखणारे लोकही इथलेच. ही भावना मनाला विलक्षण आनंद देणारी आहे. मुरबाड तालुक्यातील देहरी गावाजवळ असलेला आणि दडकी भरवणारा, रोमांचक चढाईसाठी प्रसिद्ध आणि कठीण असलेला हा दुर्ग आहे गोरखगड. पायथ्यालाच गडाच्या प्रवेशद्वाराची भली मोठी कमान आहे. कमानीतून आत गेल्यावर समोरच गोरक्षनाथांचं मंदिर आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथ यांच्या नावावरून किल्ल्याला गोरखगड हे नाव ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या मागच्या बाजूनेच गडावर जाणारी पायवाट आहे. तर मित्रांनो, मंदिराच्या उजव्या बाजूने मागच्या साईडने आता ट्रेकिंगला सुरुवात केली आम्ही. बघूया आता पुढे. गडावर जाणारी पायवाट जास्त अवघड नाही, परंतु ती घनदाट जंगलातून जाते. भर उन्हातच गड चढायला घेतला. वाट जंगलाच्या सावलीतून जात असली तरी उन्हाच्या झाला मात्र लागत होत्या. तर मित्रांनो, जवळपास 20 मिनटं चाललो आहे आणि खूप दम लागले. असे मस्त रस्त्यामध्ये बसायला बेंच केलेत. मस्त की बसतो आणि थोडा वेळ विश्रांती करून पुन्हा एकदा वर चढायला सुरुवात करू. आकाशात मस्त ढगांचे पुंजके तयार झालेत. थोडं वर आल्यावर गडाचा सुलका दिसायला लागला. जंगलात एक वेगळीच शांतता आहे. मंद वारा, पक्ष्यांचा आवाज साथीला आहे. जंगलातून काही अंतर चालल्यानंतर एका अशा ठिकाणी येऊन पोचलो, तिथून बलाढ्य सह्याद्रीचं रांगडं रूप नजरेचं पारणं फेडतं. तर मित्रांनो, बऱ्यापैकी वर चढलोय आणि जो थकवा लागला होता ना, हा समोरील दृश्य बघून सर्व थकवा दूर झालाय. मला दाखवतो दृश्य, थांबा. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर ढग सुद्धा बागडत होते.
हा सारा खेळ पाहून पुढे जायला निघालो. भीमाशंकर अभयारण्यामुळे गडाच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी व्हायचा. जंगलातून 1 ते 2 तास चालल्यानंतर पायथ्याला असलेल्या मंदिराशी येऊन पोचलो. मंदिरात मूर्ती आणि शिवलिंग आहेत, तर मंदिराच्या समोर कोरलेले चरण आणि शिवपिंड आहे. मित्रांनो, आता काही तास चालल्यानंतर आपण पायथ्याला असलेल्या मंदिराजवळ पोहोचलोय. मंदिरातलं दर्शन सुद्धा घेतलंय. आता आपण गड चढायला सुरुवात करूया. चला. आता गडावर जाणारी वाट सुरू झाली. गवतामुळे पायवाट दिसेनाशा झाल्या आहेत, त्यामुळे सांभाळून चालत होतो. तर मित्रांनो, गडावर जाण्याआधी आपल्याला थोडीशी पायवाटच्या वाटेने इकडे एक कातलकोरीव गुहा दिसते, जी इथे येण्यासाठी जागा खूप निमुळती आहे आणि एका साईडला खाली डायरेक्ट दरी आहे. मी तुम्हाला दाखवतो. गुहा बघण्यासाठी येणारी वाट खूप रिस्की आहे मित्रांनो. इकडे एका बाजूला पाय बी घसरला तर डायरेक्ट खाली जा. त्यासाठी जर माहिती असेल तरच या. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलोय. माझ्या मागे तुम्ही बघताय गोरखगडाचा सुलका दिसतोय, इकडे दरवाजा सुद्धा दिसतोय आणि ह्या पायऱ्या आपल्याला चढायच्या आता कातलकोरीव. चला. तर चला मित्रांनो, आता आपण गड चढायला सुरुवात करूया.
कारागिरांनी कातलाला भिडून तयार केलेला हा पायरी मार्ग थरारक आहे. इथे घाई करून चालणार नाही. खूप काळजीपूर्वक चढत होतो. डेंजर पायऱ्या एकदम. थोडा जरी तोल इकडे तिकडे झाला तर हा पायरी मार्ग आपला जीव घेणा ठरू शकतो. थरारक आणि धडकी भरवणाऱ्या पायऱ्या बाई. डेंजर काम. पायऱ्या चढून आता माझ्या मागे दरवाजा लागलाय. आता दरवाज्यातून आपण गडावर जाऊया वर आरामात. हा वरती येऊन जरा थकावी झाला पण जबरदस्त असा एक नंबर आहे. ज्या ठिकाणी मोकळ्या हाताने चढणं देखील धोक्याचं आहे तिथे हा दरवाजा कसा बांधला असेल. दरवाज्यातून आल्यावर वरून काढलाय कातर. फायनली मित्रांनो दरवाज्यातून वर आलो. अजून वर आपल्याला जायचं आहे. आता दोन बाजूला दोन आहेत. डाव्या बाजूला सुद्धा आहेत, उजव्या बाजूला सुद्धा नाही वाटत. दोन्हीकडे जाऊन बघूया आपण. पहिलं जाऊया डाव्या बाजूला. तर मित्रांनो सुलक्यावर जायच्या आधी डाव्या बाजूला सुलक्याच्या बाजूला एक भलं मोठं पाण्याचं टाक आहे आणि पावसाळ्यामुळे ते तुडुंब भरलंय. डाव्या बाजूला असलेलं पाण्याचं टाक पाहून आपण आता उजव्या बाजूला सुलक्याच्या जातोय. उजव्या बाजूला माझ्या मागे आहे तो आउपे घाट आहे आणि त्याच्याच बाजूला जो सुलका आहे तो मच्छिंद्रगड. गडमाथ्यावर जाण्याआधी इथं आपल्याला एका पायरीवर मोडी लिपीतला एक शिलालेख दिसतोय.
कसा वाटला आहे परत मस्त अनुभव होता. अनुभव अजून बाकी आहे. अनुभव बाकी आहे अजून. आमचं त्या 90% झालं, तिथे 10% अजून बाकी चढायचं. बघूया आता वरती जाऊन. खूप थकलो आहे. तर मित्रांनो, महादरवाज्यातून वर आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला गडाकडे जायचं आहे, गडमाथ्यावर जायचं. परंतु त्याआधी आपल्याला उजव्या बाजूला गडा सुलक्याच्या उजव्या बाजूला एक पायवाट जाते, तिकडनं आपण बघूया तिकडे काय पाहण्यासारखं आहे काय, आणि त्याच मार्गे परत रिटर्न येऊन डाव्या बाजूकडे जाऊया. चला. तर मित्रांनो, सुलक्याच्या उजव्या साईडला आपल्याला एका गुहेमध्ये 2 घोडेस्वार दिसतात आणि त्यांना मामाबाच्याचं शिल्प असं म्हणतात. आणि त्यांच्या बाजूला एक कावड घेऊन एक सेवक सुद्धा दिसतो. गुहेच्या समोर आणखी एक पाण्याचं टाका आहे. तर बघू शकता मित्रांनो, इकडे आपल्याला सुलक्याकडे जायचं आहे. ही सुलक्याची डावी बाजू आहे आणि त्याच्याच खाली भलं मोठं पाण्याचं टाका आहे, बघू शकता. एक नंबर आहे. आणि हा सुलका, आणि त्याच्याच बाजूला हा जो दिसतोय दुसरा सुलका दिसतोय तो आहे मच्छिंद्रगड. सुलक्याच्या उजव्या बाजूला प्रशस्त अशी गुफा आहे, पण आतमध्ये जाऊन बघूया. गुहेचा विस्तार खूप मोठा आहे. गुहेच्या समोर असलेला आउपे घाट आणि मच्छिंद्रगडाचं दृश्य खूप सुंदर दिसतं. गुहेच्या बाजूनेच माथ्यावर जाणारी पायवाट आहे. सुलक्यावर जाणारी पायवाट ही सुलक्याच्या मागच्या साईडने जाय. आपण आता चाललोय सुलक्याच्या मागच्या साईडला. जीप वाट आपल्याला वरती गडमाथ्यावर घेऊन जाणार. तर मित्रांनो, आपण आता गडाच्या मागच्या बाजूला आलो आहे आणि मागच्या बाजूला शिडी चढून एक शिडी आहे. तिथनं ती शिडी चढल्यानंतर आपल्याला कोरीव पायऱ्या चढायच्या आहेत आणि वरती मग गडमाथ्यावर जायचं आहे. गडावरील हाच भाग चढायला खूप कठीण आहे. आता आपण चढणार आहोत वर. चला.
गडावर जाणाऱ्या हाच पायरी मार्ग खूप डेंजर आहे, त्यामुळे हा पायरी मार्ग सांभाळून चढायचा. त्या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला खोबणी केली, म्हणजे तिचा आधार घेऊन आपण गडावर चढू शकतो. फायनली मित्रांनो, आपण पायऱ्यांचा मार्ग चढून आता गडाच्या माथ्यावर पोचलोय. काही भाग एवढा पावसामुळे चिकट झालेल्या पायऱ्या आहेत तिथं की चढायचे खूप रिस्क आहे, त्यामुळे शूट सुद्धा करता नाही आलं. आता आम्ही प्रॉपर गड माथ्यावर पोचलोय. माथ्यावर गोरक्षनाथाचं सुंदर छोटेखानी मंदिर आहे.